नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे सध्या महिला आरक्षणचं जे आपल्या सत्तेवरती असणारे राज्य पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे इतर जे कार्यकर्ते असतील, आमदार, खासदार, मंत्री, यांनी जे काही ते महिला आरक्षण रद्द झाल्यावरनं जे काही त्यांचं जे रडगाणं चालू आहे, काही आमदार खासदार रडतात काही गोष्टींमध्ये असं दाखवतात की त्यांना महिलांची खूप काळजी आहे, आरक्षण न भेटल्यामुळे महिलांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे असं त्यांना वाटतं. तर त्यांना एक प्रश्न मी विचारू इच्छितो की त्यांनी जे काही असं रडगाणं वगैरे चालू आहे, आज 3 वर्ष झालं मणिपूर येथे जे काही हिंसाचार चालू, ज्यामध्ये जे महिलांना जे लैंगिक अत्याचार, बलात्कार, परत इतर होणारा जो टॉर्चर आहे त्याच्याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारचा आवाज उचलताना आपल्याला दिसलेला नाही. खरं बघायला गेलं तर हा वाद अतिशय तीव्र आणि समाजाला हिंसा देणार आहे, म्हणजे धोका देणार आहे. हा वाद खरं तर एक जातीय वाद आणि वांशिक वाद, आरक्षणवाद ह्यासुद्धा वादामुळं आहे. 2 समाजामध्ये झालेला वाद आहे. 2 समाजामध्ये जर आपण हा वाद बघितला तर त्याच्यामध्ये मैतेई आणि कुकी समाजामध्ये हा वाद झालेला आहे. त्यामुळं आरक्षणमुळं हा वाद निर्माण झालेला आहे. या वादाचं प्रमुख कारण म्हणजे असं झालं की एका समाजाला ST समाजाचं दर्जा देण्याचं काम हे उच्च न्यायालयाने केलं. तर दुसऱ्या समाजाला अशी भीती राहिली की प्रत्येक त्या ठिकाणी समाज हा एका डोंगराळ भागात राहतो, दुसऱ्या डोंगराळ भागात राहतो. पण त्यांना अशी भीती झाली की या समाजाला आरक्षण भेटल्यामुळं हा समाज आपल्या इकडे जागा घेणार आणि आपल्यावरती वर्चस्व गाजवणार. ह्याच्यामुळं काही त्या समाजाने निदर्शनं तयार केली, आंदोलनं झाली. त्या आंदोलनामध्ये हिंसाचाराचं वर्ण कधी झालं ते दगडफेक झाली, त्यामध्ये महिलांना किडनॅप करणं झालं, त्यांच्यावर अत्याचार करणं झाला. हे कधी बदललं, छोटीशी ठिणगी ही आग कशी बनते याचं जिवंत उदाहरण म्हणजे मणिपूरचा किस्सा आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्याची सुरुवात नाही म्हटलं तरी 3 मे 2023 रोजी याची सुरुवात झाली होती आणि ह्याचा पूर्ण कालावधी जर आपण बघितला तर 1075 दिवस झालेले आहेत ह्याला. आणि एप्रिल 2026मध्ये ह्याचं पूर्णपणे जे काही आत्तापर्यंतची सद्यस्थिती अशीच्या तशी चालू आहे. ह्याचा पूर्ण कालावधी बघितला तर 2 वर्ष 11 महिने आणि 2 आठवडे, मग जवळजवळ बोललं तरी आता 1000 दिवस म्हणजे खूप मोठा पिरियड झाला. या पिरियडमध्ये अत्यंत दर्दनाक घटना, ह्याच्यामध्ये खूप लोक मृत्युमुखी पडले. जवळजवळ 60,000 लोकांना आपलं घरदार सोडावं लागलं. घरदार सोडल्यानंतर काही 270 ते माझ्या मते 280 लोकांना ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे हिंसाचारामध्ये. जर आपण एखादं पक्षाचं किंवा एखाद्या देशाचं नेतृत्व करतो, आपण पंतप्रधान आहोत, जर आपण बाहेर फिरतोय जगाला सांगत होतो की मेरा भारत महान, ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बऱ्याच ठिकाणी जाऊन असे वक्तव्य केलेले की मेरा भारत महान, भारत में सब चंगासी, अशा गोष्टी त्यांनी जे काही डायलॉग दिलेले आहेत ते अतिशय चुकीचे पद्धतीने माझ्या मते त्यांच्या मुखातून गेलेले आहेत. आणि हे या डायलॉगमुळे ते देण्याच्या वेळी त्यांनी मणिपूरला जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात कुठल्या प्रकारचं स्वतः तिथं कुठल्या प्रकारची कारवाई केलेली दिसते. त्यांनी बरी मिलिटरी तिथं पाठवली असेल, पोलीस पाठवले असतील, बऱ्या प्रकारची NDA फोर्स तिथं पाठवली असेल, पण तिथं होणारा त्रास त्यांनी प्रत्यक्षात कुठेही सामोरे गेलेले नाहीत. बऱ्यापैकी त्यांनी वक्तव्यामध्ये असं केलेलं आहे की बाबा महिलांना आम्ही आरक्षण देऊ, महिलांना सुरक्षा देऊ, महिलांवर अत्याचार होईल त्याचं हे करू, आदिवासींना आम्ही सुरक्षा देऊ. पण तिथे जे मणिपूरमध्ये जे हिंसाचार चालू त्याच्याबद्दल कुठलंही काम किंवा वक्तव्य करताना ते दिसलेलं नाही. त्यामध्ये अलीकडं जे बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये जो बॉम्ब हल्ला झाला त्याच्यामुळं 2 लोक मृत्युमुखी पडले. कसं तरी ते वातावरण शांत होत होतं, पण बिष्णुपूरमध्ये जो काही बॉम्ब हल्ला झाला त्यामध्ये जे 2 लोक मृत्युमुखी पडले त्याचं जे कारण अद्यापही अजून समजलेलं नाही. पण त्या बॉम्ब हल्ल्यामुळं त्या हिंसाचाराला अजून वळण भेटलं, म्हणजे ठिणगी पडल्यानंतर आग अजून भडका घेतली, कशी तरी आग मिटत होती, ती अजून चालू झाली. नीट आपण जर बघितलं तर महिलांवरती जे अत्याचार त्या प्रकारे त्या ठिकाणी झालेले, त्यापैकी आपण जर बघितलं तर सामूहिक बलात्कार झालं, हिंसक अत्याचार, गुंतागुंती, या सगळ्या गोष्टींमुळे अनेक तिथे पडसाद उमटले. पण त्याच्याबद्दल बोलायला कुठलाही आमदार, खासदार, मंत्री तयार नाही. त्यामध्ये हिंसाचारामध्ये कुकी झो येथील एका तरुण महिलेचा तिथं मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्या व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी जे काही हिंसाचार झाला त्यामध्ये परत लोकांचे जे गैरसमज झाले, हे वाद जे झाले ते गैरसमजातून निर्माण झालेला वाद आहे. जर आपण याच्याकडे ठराविक आणि चांगल्या पद्धतीने विचार केला तर गैरसमज झाल्यामुळे वाद झालेले. न्यायालयाने ST समाजाला त्या ST आरक्षणामध्ये त्या समाजाला मिळून घेतलं असा आदेश त्यांनी मणिपूर सरकारला दिला होता. आणि मणिपूर सरकारने त्याचं माझ्या मते थोडंफार चांगल्या पद्धतीने विश्लेषण न केल्यामुळे दुसऱ्या समाजाला त्याचा गैरसमज झाला आणि त्या समाजातून निदर्शनातून हे वाद निर्माण झाले. हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे. हे नुसतं पंतप्रधान झालं, आपले गृहमंत्री झालं, नुसतं निदर्शनं देतात. ह्यांचं पूर्ण फोकस जर आपण बघितला मध्ये युद्धाचं कारण काढलं यांनी, परत तेल महागवलं, हे मागवलं, म्हणजे जनतेचं पूर्णपणे लक्ष वेधून घेण्याचं काम यांनी केलेलं आहे. पण मणिपूरबद्दल बोलताना त्यांची कुठलीही कारवाई दिसत नाही. तिथून इंटरनेट त्यांनी बंद करून टाकलं, सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या.
ते बंद करून टाकणं ही चांगलीच गोष्ट आहे, कारण समाजापर्यंत हा चुकीचा संदेश जाणं हे चुकीचंच आहे. पण तिथं जाऊन त्यांनी तोडगा काढणं ही त्यांची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. आज आपण पंतप्रधान पदावर आहे, आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, झेडप सुरक्षा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्या जीवाला काही धोका होणार नाही. पण त्यांनी एकदा तरी जाऊन तिथं त्या गोष्टीवरती बोललं पाहिजे. लोक अक्षरशः रडतात आहे, लोक अक्षरशः मरतात आहे तिथं, पण त्याच्याशी पंतप्रधानांचं, गृहमंत्र्याचं किंवा असं इतर विपक्ष नेते असतील त्यांचंसुद्धा तिथं काही रक्षण आहे. राहुल गांधी 1-2 वेळेस त्याच्यावरती बोलले, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी तिथं दुर्लक्ष करताना दिसलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला राज करायचं असतं त्यावेळेस आपल्याला लोकांचा विश्वास जिंकून तिथं हे करायचं नुसतं आपण पैसे खाण्यासाठी किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं जात नाही. तर प्रत्यक्षात आपण तिथं लोकांसाठी काय केलं पाहिजे, पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. समाजामध्ये राहत असताना आपण ज्यावेळेस सगळ्या समाजाला आश्वासन देतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर खूप मोठे मोठे आश्वासन दिली की मी आदिवासी लोकांना काही होऊ देणार नाही, आम्ही हे करणार नाही, ते करणार नाही. या गोष्टीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी बोलवचन दिलं, पण तिथं प्रत्यक्षात कारवाई कुठलीच होताना आपल्याला दिसलेली नाही. तर व्हिडिओच्या माध्यमातून माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी बघण्याच्या इलेक्शनमध्ये पण लक्ष घातलं पाहिजे. ठीक आहे, सत्ता कुणाला नको असते, सत्तेमध्ये पण त्यांचं असणं गरजेचं असं नाही म्हणतात, पण तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्ही सत्तेमध्ये जी काही वचनं देता तुम्ही समाजाला, त्या समाजाच्या वचनाला तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी तुम्ही ते वागलं पाहिजे, त्या समाजाला प्रॉपर वागणूक दिली पाहिजे. अशी म्हणजे हात जोडून विनंती. त्यांनी लवकरात लवकर मणिपूरमध्ये चाललेल्या घटनांवरती कारवाई करावी, स्वतः प्रत्यक्षात जावं, लोकांना बोलावं, त्यांच्या अडचणी समजून घ्यावं. जर अडचणी समजून घेत असेल तर लोकांना थांबवावं, तिथल्या महिलांना तिथून स्थलांतरित करावं. आज जवळजवळ 60,000 लोक तिथून स्थलांतरित झालेले आहेत. 60,000 म्हणजे छोटा आकडा नाही आहे. एखाद्या गावाची, एका तालुक्याची ती लोकसंख्या झाली. त्या लोकांना तिथून स्थलांतरित व्हावं लागलं. स्वतःच घरदार ते न राहता एखाद्या टेंटमध्ये राहतात. अतिशय वाईट परिस्थिती आहे. तिथं मेडिकल, शाळा, अन्न, पाणी याची जी पूर्ण बेकार तुटवडा तिथं पडेल. पण कुठलाही सामाजिक इन्फ्लुएन्सर याच्यावरती भले थोडंफार बोलतात, एक रील सोडून आपलं काम होत नाही, व्हिडिओ सोडून काम होत नाही. लवकरात लवकर सरकारने याच्यावरती विचार विनिमय करावा, विपक्षाला विश्वासात घ्यावं, तिथं जावं, त्यांच्या अडचणी समजून घ्यावा, त्यांचा गैरसमज दूर करून लवकरात लवकर हिंसाचार कसा मिटावायची काळजी घ्यावी. कारण आत्तापर्यंत असंख्य बळी तिथं गेलेले आणि तिथं कुठल्याही सरकारची ठोस पाऊल आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सरकारला हात जोडून विनंती की लवकरात लवकर सरकारने याच्यावरती कारवाई करावी, लवकरात लवकर तिथं जाऊन ती शांतता प्रस्थापित करावी. मणिपूर हे आपल्या भारतातलीच एक आहे, देश नाही म्हणतात मग जिल्हा, एक ठिकाण आहे. लवकरात लवकर तिथं जाऊन योग्य त्या पद्धतीने निकाल विनिमय लावा ही नम्र विनंती. जय महाराष्ट्र.